नमस्कार सखी. आपल्या सखी चॅनलवर तुमच्या या सखीचा तुम्हा सर्वांना अगदी मनापासून नमस्कार. सखींनो, एक प्रश्न विचारू का? तुमची सकाळ ही अशीच धावपळीत सुरू होते का? डोळे उघडण्याआधीच मन कामांच्या विचारांनी भरून जातं? अलार्म वाजायच्या आधीच आपल्या डोक्यात दिवसाची संपूर्ण यादी तयार झालेली असते. आज डब्यात काय द्यायचं, नाश्त्याला काय बनवायचं, मुलांची शाळेची तयारी, पतीचा डबा, घराची साफसफाई, भाजीपाला, कपडे, एका मागोमाग एक कामं मनात रांग लावून उभी असतात. सकाळी उठल्यापासून आपली धावपळ सुरू होते आणि मग कधी 10 वाजतात, कधी 12 वाजतात हेही कळत नाही. अनेकदा तर स्वतःसाठी 2 मिनिटं बसायला वेळ मिळत नाही. चहाचा 1 कप, पण तो निवांत बसून पिण्याआधीच एखादं काम समोर येतं आणि तो कप तसाच गार होऊन जातो. आजकाल सोशल मीडियावर आपल्याला खूप सुंदर मॉर्निंग रुटीन्स पाहायला मिळतात. रिलॅक्स्ड म्युझिक, स्वच्छ घर, योगा, मेडिटेशन, गरम कॉफीचा कप आणि चेहऱ्यावर कायम हसू. पण खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यातली सकाळ यापेक्षा खूप वेगळी असते. आपल्या घरात मुलांना वेळेवर तयार करायचं असतं, डबे बनवायचे असतात, सगळ्यांच्या आवडीनिवडी सांभाळायच्या असतात. एखाद्या दिवशी कामवाली मावशी आली नाही तर अजूनच धावपळ वाढते आणि या सगळ्यात आपण स्वतःला मात्र कायम शेवटी ठेवतो. परिणाम असा होतो की दिवसाची सुरुवात होताच आपण थकायला लागतो. दुपारपर्यंत शरीर थकलेलं असतं आणि मनही चिडचिड होतं. मग वाटतं की एवढी धावपळ करूनही आज कोणतंच काम पूर्ण झालं नाही. जर तुम्हालाही असंच वाटत असेल, जर तुमची सकाळ रोज गोंधळ, ताण आणि धावपळीत जात असेल आणि दिवस संपेपर्यंत तुम्ही पूर्णपणे थकून जात असाल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला असे कोणतेही अवास्तव किंवा पुस्तकी सल्ले देणार नाही की जे ऐकायला छान वाटतात पण आपल्या रोजच्या आयुष्यात पाळणं कठीण असतं. आज आपण अशा छोट्या छोट्या सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या कोणतीही गृहिणी सहजपणे आपल्या दिनचर्येत समाविष्ट करू शकते. या सवयी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि त्यांचा खरोखर फायदा होतो. या छोट्या बदलांमुळे सकाळची धावपळ कमी होते, मन शांत राहतं आणि संपूर्ण दिवस अधिक व्यवस्थित आणि आनंदी वाटतो. म्हणून सखींनो, जर तुम्हालाही तुमची सकाळ थोडी सोपी, शांत आणि आनंददायी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सखींनो, आपल्या सकाळीचा संपूर्ण दिवसावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. म्हणूनच पहिली सवय अशी आहे जी दिसायला अगदी छोटी आहे पण तिचा परिणाम मात्र खूप मोठा असतो. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी डोळे उघडल्या उघडल्या थेट बेडवरून उठून किचनच्या दिशेने धावू नका. आपल्यापैकी बहुतेक जणींची ही सवय असते. डोळे उघडताच घड्याळाकडे नजर जाते आणि लगेच मनात विचार सुरू होतात. अरे देवा, उशीर झाला, डबा बनवायचाय, मुलांना उठवायचंय, आज खूप कामं आहेत. आणि मग आपण अक्षरशः धावतच दिवसाची सुरुवात करतो. पण जरा विचार करा, दिवसाची सुरुवातच जर घाई, गडबड आणि ताणानी झाली तर पुढचा दिवस शांत कसा जाणार? म्हणून सकाळी उठल्यानंतर स्वतःला फक्त 2 मिनिटांचा वेळ द्या. हो, फक्त 2 मिनिटांचा. बेडवरच शांतपणे बसा. डोळे हलकेच बंद करा. एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि मनात चाललेली धावपळ थोडी थांबवण्याचा प्रयत्न करा. या 2 मिनिटात मोबाईल हातात घेऊ नका, कोणत्याही कामाचा विचार करू नका आणि दिवसाच्या तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. त्याऐवजी मनात स्वतःशी प्रेमाने बोला. स्वतःला सांगा, आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज मी कोणतीही घाई न करता शांतपणे काम करणार आहे. प्रत्येक काम वेळेवर पूर्ण होईल. मी सक्षम आहे आणि मी हा दिवस आनंदाने जगणार आहे. हे ऐकायला अगदी साधं वाटतं, पण अशा सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात केली की मनाला एक वेगळीच ताकद मिळते. दिवसभर कितीही कामं असली तरी मन थोडं अधिक शांत राहतं आणि ताण कमी जाणवतो. सखींनो, आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण दिवसाच्या सुरुवातीला स्वतःसाठी 2 मिनिटं काढणं ही काही स्वार्थी गोष्ट नाही. उलट त्यामुळे आपण संपूर्ण दिवस अधिक उत्साहाने काम करू शकतो. आता यानंतरची दुसरी छोटी पण खूप प्रभावी सवय. बेडरूममधून बाहेर जाण्याआधी आपलं अंथरूण व्यवस्थित आवरून घ्या. अनेकदा सकाळच्या घाईत आपण पांघरून तसंच टाकून देतो. उशा विस्कटलेल्या राहतात आणि बेडरूम तशीच सोडून बाहेर पडतो. त्यावेळी वाटतं की नंतर आवरू, पण ते नंतर अनेकदा येतच नाही. दिसायला ही खूप छोटी गोष्ट आहे, पण तिचा आपल्या मनावर आणि मूडवर खूप मोठा परिणाम होत असतो. फक्त 2 मिनिटं बेडशीट नीट करा, ब्लँकेट घडी करून ठेवा आणि उशा जागच्या जागी लावा. जेव्हा तुम्ही सकाळीच हे छोटंसं काम पूर्ण करता तेव्हा नकळत मनाला एक समाधान मिळतं. दिवसाची सुरुवातच एका पूर्ण झालेल्या कामाने होते. यामुळे मनाला असा संदेश मिळतो की आजचा दिवस व्यवस्थित सुरू झाला आहे.
याउलट जेव्हा अंथरूण दिवसभर विस्कटलेलं राहतं तेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी थोडा वेळ बेडरूममध्ये गेल्यावर तो पसारा पुन्हा डोळ्यांसमोर येतो. आणि गंमत म्हणजे आपण आधीच थकलेले असतो, त्यात तो पसारा पाहून मन अजून जास्त थकल्यासारखं वाटतं. घरातला प्रत्येक कोपरा आपल्या मनावर परिणाम करत असतो. स्वच्छ आणि नीटनेटका परिसर मनाला शांत करतो, तर पसारा नकळत मानसिक ताण वाढवत असतो. म्हणूनच एक छोटी सवय आजपासून लावून बघा. जे काम जिथे आहे ते तिथेच आणि त्याच वेळी पूर्ण करा. सकाळी उठल्यानंतर अंथरूण आवरा आणि मगच दिवसाची सुरुवात करा. विश्वास ठेवा, ही छोटी सवय तुमचं घरच नाही तर तुमचा मूड आणि संपूर्ण दिवसही अधिक व्यवस्थित आणि हलका बनवेल. सखींनो, आपल्या सकाळच्या धावपळीमध्ये जर एखादी जागा सर्वात जास्त ताण देत असेल तर ती म्हणजे आपलं स्वयंपाकघर. कारण सकाळी किचनमध्ये पाऊल ठेवताच कामांची जणू शर्यत सुरू होते. नाश्ता बनवायचा असतो, डबे भरायचे असतात, चहा करायचा असतो आणि त्याचवेळी घरातील इतर कामांचाही विचार सुरू असतो. पण या सगळ्यात एक गोष्ट आपली खूप ऊर्जा आणि वेळ खाऊन टाकते आणि ती म्हणजे आज काय बनवायचं. अनेकदा आपण गॅससमोर उभं राहून विचार करत असतो की आज नाश्त्याला काय करायचं, डब्यात कोणती भाजी द्यायची, मुलांना काय आवडेल, घरच्यांना काय आवडेल. आणि या विचारातच नकळत 15-20 मिनिटं निघून जातात. मग घाई वाढते, ताण वाढतो आणि उरलेली सगळी कामं मागे पडायला लागतात. म्हणूनच सकाळचा स्वयंपाक शांतपणे, वेळेत आणि कमी ताणात पूर्ण करण्याचा एक अत्यंत सोपा पण प्रभावी नियम आहे पूर्वनियोजन. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं काढा आणि उद्या सकाळी काय बनवायचं हे ठरवून ठेवा. उद्या डब्यात कोणती भाजी जाणार आहे, नाश्त्याला काय बनणार आहे, याचा निर्णय आधीच घेतला की सकाळची अर्धी चिंता तिथेच संपते. याहूनही चांगली गोष्ट म्हणजे शक्य असेल तेवढी पूर्वतयारी रात्रीच करून ठेवा. उदाहरणार्थ, लसूण सोलून ठेवणे, भाजी निवडून धुवून फ्रीजमध्ये ठेवणे, कडधान्य भिजत घालणे किंवा सकाळी लागणारे मसाले एका जागी काढून ठेवणे. या छोट्या छोट्या गोष्टी दिसायला साध्या वाटतात, पण सकाळच्या वेळेत त्या अक्षरशः जादू करतात. कारण सकाळी उठल्यावर पुन्हा विचार करण्याची गरज राहत नाही. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे आधीच ठरलेलं असतं. अशावेळी कामाचा वेग वाढतो, वेळ वाचतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावरचा ताण खूप कमी होतो. सखींनो, घर व्यवस्थित चालवणं म्हणजे फक्त खूप कामं करणं नव्हे, तर कामं हुशारीने करणं आहे आणि पूर्वनियोजन ही त्यातील सर्वात महत्त्वाची सवय आहे. आता यासोबतच आणखी एक सवय लावली तर तुमचं किचन दिवसभर स्वच्छ राहू शकतं. ती म्हणजे स्वयंपाक करताना भांड्यांचा ढीग साचू न देणे. आपल्यापैकी अनेक जणी आधी पूर्ण स्वयंपाक करतात आणि मग शेवटी एकदम भांड्यांच्या मोठ्या ढिगासमोर उभ्या राहतात. आणि खरं सांगायचं तर स्वयंपाक झाल्यानंतर तो ढीग पाहूनच थकवा वाढल्यासारखा वाटतो. ओट्यावर पसारा दिसला की काम करण्याची इच्छाही कमी होते. म्हणून एक छोटी युक्ती वापरून बघा. जेव्हा भाजी गॅसवर शिजत असते, डाळ उकळत असते किंवा चहा तयार होत असतो, तेव्हा मिळणाऱ्या त्या 2-3 मिनिटांच्या वेळेचा उपयोग करा. त्या वेळेत वापरलेली एखादी कढई विसळून ठेवा, चिरलेलं साहित्य आवरून ठेवा किंवा एखादं भांडं लगेच धुवून ठेवा. सुरुवातीला ही सवय थोडी जाणीवपूर्वक लावावी लागेल, पण काही दिवसांनी ती आपोआप होऊ लागते. आणि त्याचा फायदा असा होतो की स्वयंपाक संपेपर्यंत अर्धी भांडी आधीच स्वच्छ झालेली असतात. ओट्यावर पसारा राहत नाही, किचन नीटनेटके दिसते आणि काम संपल्याचं समाधानही मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारी पुन्हा किचनमध्ये गेल्यावर मोठा पसारा तुमची वाट पाहत बसलेला नसतो. लक्षात ठेवा सखींनो, स्वच्छ आणि नीटनेटके किचन फक्त घर सुंदर दाखवत नाही, तर ते आपल्या मनालाही हलकं आणि शांत ठेवतं. म्हणून उद्यापासून 2 गोष्टी नक्की करून बघा. रात्रीच उद्याच्या स्वयंपाकाचं नियोजन करा आणि स्वयंपाक करताना छोट्या छोट्या वेळेत भांडी आवरत राहा. या 2 साध्या सवयी तुमची सकाळ खूपच सोपी, कमी तणावाची आणि अधिक आनंदी बनवू शकतात. सखींनो, गृहिणीचं एक सत्य आपण सगळ्यात जाणतो. घराची कामं कधीच संपत नाहीत. एक काम संपलं की दुसरं तयार असतं, दुसरं संपलं की तिसरं समोर उभं राहतं. त्यामुळे अनेकदा दिवसभर काम करूनही संध्याकाळी असं वाटतं की अजूनही बरंच काही बाकी आहे. पण खरं सांगायचं तर आपल्याला थकवणारी गोष्ट नेहमी कामांची संख्या नसते, तर वेळेचं योग्य नियोजन नसणे. आपल्या दिवसात असे अनेक छोटे छोटे क्षण असतात जे आपण नकळत वाया घालवतो. उदाहरणार्थ, दूध तापायला ठेवलं की आपण त्याच्याकडे बघत उभे राहतो. भाजी गॅसवर शिजत असते, कुकरच्या शिट्ट्या सुरू असतात आणि तोपर्यंत आपण मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसतो किंवा किचनमध्येच वेळ घालवत राहतो. अर्थात थोडा आराम करायला काहीच हरकत नाही, पण जर रोजच्या धावपळीमुळे तुम्हाला वेळ अपुरा पडत असेल तर या छोट्या छोट्या वेळांचा उपयोग खूप मौल्यवान ठरू शकतो.
भाजी शिजत असताना मिळणारे ते 5 मिनिटं, कुकरच्या शिट्ट्यांमधला तो वेळ किंवा चहा उकळेपर्यंतचे काही क्षण, हे सगळे वेळेचे छोटे तुकडे एकत्र केले तर दिवसात खूप मोठा फरक पडू शकतो. उदाहरणार्थ, भाजी शिजत असताना पटकन जाऊन वॉशिंग मशीन सुरू करून या. बाहेरच्या खोलीत मुलांनी टाकलेली खेळणी जागेवर ठेवा. सोफ्यावर विस्कटलेल्या उशा नीट करा. डायनिंग टेबलवर पडलेल्या वस्तू त्यांच्या जागी ठेवा. अशा छोट्या कामांना फक्त 2-3 मिनिटं लागतात, पण ती वेळेवर पूर्ण झाली की नंतरचा मोठा पसारा तयार होत नाही. इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मल्टीटास्किंग म्हणजे स्वतःला एकाच वेळी 5 दिशांना ओढून घेणं नाही. मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी 5 कामांचा ताण डोक्यावर घेऊन धावपळ करणं नाही. उलट त्यामुळे गोंधळ वाढतो आणि चिडचिडगी होते. खरंच स्मार्ट मल्टीटास्किंग म्हणजे अशी कामं एकत्र करणं ज्यामध्ये एक काम आपोआप सुरू असतं आणि त्यावेळी तुम्ही दुसरं छोटंसं काम पूर्ण करू शकता. जसं की तुम्ही किचनमध्ये स्वयंपाक करत आहात आणि त्याचवेळी वॉशिंग मशीन कपडे धुत आहे, किंवा कुकरमध्ये डाळ शिजत आहे आणि तोपर्यंत तुम्ही हॉल आवरत आहात. यामध्ये तुम्हाला जास्त धावपळ करावी लागत नाही, पण वेळेचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने होतो. सखींनो, गृहव्यवस्थापन ही फक्त मेहनतीची गोष्ट नाही, तर ती शहाणपणाचीही गोष्ट आहे. संपूर्ण दिवस स्वतःला थकवून टाकण्यापेक्षा वेळेची योग्य सांगड घालणं अधिक महत्वाचं आहे. आणि एकदा का तुम्ही ही सवय लावली की तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की सकाळची अनेक कामं आधीपेक्षा किती लवकर पूर्ण होऊ लागली आहेत. कदाचित रोज वाचणारा तो अर्धा तास तुम्हाला खूप छोटा वाटेल, पण हाच अर्धा तास संध्याकाळी निवांत चहा पिण्यासाठी, थोडं पुस्तक वाचण्यासाठी, देवासमोर शांत बसण्यासाठी किंवा फक्त स्वतःसोबत काही क्षण घालवण्यासाठी उपयोगी पडू शकतो. आणि दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी मिळालेली ही काही मिनिटांची शांतता कोणत्याही मोठ्या आरामापेक्षा जास्त मौल्यवान असते. म्हणून उद्यापासून एक छोटा बदल करून बघा. जेव्हा एखादं काम स्वतःहून सुरू असेल तेव्हा त्यावेळी दुसरं एखादं छोटंसं काम पूर्ण करा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की वेळ तोच आहे, कामं तीच आहेत, पण दिवस मात्र खूप हलका आणि व्यवस्थित वाटू लागला आहे. सखींनो, आपण दिवसभर इतकी कामं करतो की अनेकदा आपल्याला वाटतं की आपला थकवा हा फक्त शारीरिक आहे. पण खरं सांगायचं तर गृहिणीला सर्वात जास्त थकवणारी गोष्ट म्हणजे कामं नव्हेत, तर तिच्या मनात सतत चालणारे विचार. शरीराचा थकवा रात्रीची चांगली झोप घेतली की बऱ्याच प्रमाणात निघून जातो, पण मनाचा थकवा तितक्या सहजपणे जात नाही. उलट तो दिवसेंदिवस वाढत राहतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात सतत काही ना काही चालू असतं. आज काय बनवायचं, उद्याचं काय करायचं, मुलांच्या अभ्यासाचं काय, घर खर्च कसा सांभाळायचा, हे काम अजून बाकी आहे, ते काम अजून झालं नाही, आणि या सगळ्यात नकळत काही नकारात्मक विचारही मनात घर करू लागतात. कधी वाटतं माझं आयुष्य असंच काम करण्यात जाणार का? कधी वाटतं सगळ्यांची काळजी मी घेते, पण माझी काळजी कोण घेतं? तर कधी मनात येतं सगळं मलाच का करावं लागतं? असे विचार कोणाच्याही मनात येऊ शकतात, त्यात काही चुकीचं नाही. पण जर हे विचार सतत मनात फिरत राहिले तर ते आपल्या उत्साहावर आणि आनंदावर परिणाम करायला लागतात. म्हणूनच मी स्वतः एक छोटी सवय लावलीय आणि तिचा मला खूप फायदा झालाय. घरात काम करताना नेहमी काहीतरी सकारात्मक ऐकण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही सकाळी किचनमध्ये उभं राहून पोळ्या लाटत असाल, भाजी चिरत असाल, भांडी घासत असाल किंवा दुपारची साफसफाई करत असाल, तेव्हा घरात बॅकग्राऊंडला काहीतरी चांगलं सुरू ठेवा. एखादं सुंदर भजन, एखादा प्रेरणादायी विचार, एखादा माहितीपूर्ण पॉडकास्ट किंवा काहीतरी नवीन शिकवणारं ऑडिओ. कारण आपण जे सतत ऐकतो त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. जर दिवसभर फक्त तक्रारी, नकारात्मक बातम्या किंवा रडक्या मालिका ऐकत राहिलो तर नकळत त्याचा प्रभाव आपल्या मनावरही पडतो. पण जेव्हा आपण चांगले विचार ऐकतो, नवीन गोष्टी शिकतो किंवा मनाला शांतता देणारं काही ऐकतो, तेव्हा काम करतानाही मन हलकं वाटू लागतं. एक गोष्ट तुम्ही नक्की अनुभवली असेल. आवडतं गाणं किंवा छानसा कार्यक्रम ऐकत काम केलं की काम कधी संपतं हे कळतही नाही. कारण त्यावेळी आपलं लक्ष फक्त कामावर राहत नाही, तर मनालाही काहीतरी सकारात्मक खाद्य मिळत असतं. परिणामी कामाचा कंटाळा कमी होतो, चिडचिड कमी होते आणि दिवस अधिक आनंदी वाटू लागतो. सखींनो, घरची कामं तर रोज होणारच आहेत. उद्या पुन्हा भांडी असतील, पुन्हा स्वयंपाक असेल, पुन्हा साफसफाई असेल. ही कामं टाळणं शक्य नाही. पण एक गोष्ट मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे, ती म्हणजे ही कामं कोणत्या मानसिकतेने करायची.
चिडचिड करत, स्वतःला सतत त्रास देत की हसत मुखाने, शांत मनाने आणि सकारात्मक विचारांसोबत? कारण कामं तीच असतात, वेळ तोच असतो, पण मनाची अवस्था बदलली की संपूर्ण दिवसाचा अनुभव बदलून जातो. म्हणून आजपासून काम करताना फक्त हातांनाच नाही तर मनालाही काहीतरी चांगलं ऐकण्याची सवय लावा. विश्वास ठेवा, तुमचं मन अधिक शांत राहील, कामाचा कंटाळा कमी होईल आणि दिवसाच्या शेवटी तुम्हाला स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल नक्की जाणवेल. सखींनो, आजचा हा छोटासा व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक गोष्ट अगदी मनापासून सांगू इच्छिते. आपण अनेकदा एखादा व्हिडिओ बघतो, नवीन सवयींबद्दल ऐकतो आणि मग दुसऱ्याच दिवसापासून सगळं आयुष्य बदलून टाकण्याचा प्रयत्न करतो. पण खरं सांगायचं तर कोणतीही दिनचर्या किंवा चांगली सवय एका दिवसात तयार होत नाही. आपण अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीने जगत आलो आहोत त्या सवयी बदलायला वेळ लागणारच. त्यामुळे स्वतःवर अनावश्यक दबाव आणू नका. घर सांभाळताना, कुटुंबाची काळजी घेताना आणि सगळ्यांच्या गरजा पूर्ण करताना एक गोष्ट कधीच विसरू नका. तुम्ही मशीन नाही आहात, तुम्ही एक माणूस आहात. तुमच्याही भावना आहेत, तुमच्याही गरजा आहेत, तुमचे शरीरही थकतं आणि तुमचंही मन कधीकधी विश्रांती मागतं. म्हणून स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू नका. प्रत्येक दिवस सारखा जाणार नाही. कधी सगळी कामं वेळेत होतील तर कधी काही कामं राहूनही जातील. कधी घर अगदी नीटनेटकं दिसेल तर थोडासा पसाराही होईल आणि ते पूर्णपणे स्वाभाविक आहे. महत्वाचं हे नाही की तुम्ही सगळं किती परफेक्ट करता. महत्वाचं हे आहे की तुम्ही स्वतःला किती समजून घेता आणि स्वतःशी किती प्रेमाने वागता. म्हणून या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करू नका. आजपासून फक्त एक छोटी सवय निवडा. कदाचित रात्रीच उद्याचं नियोजन करा किंवा सकाळी उठल्यावर अंथरूण लगेच आवरायची सवय लावा किंवा स्वयंपाक करताना भांडी लगेच धुण्याची सवय लावा. फक्त एका छोट्या बदलापासून सुरुवात करा. काही दिवसांनी तो बदल सहज सवय बनेल आणि मग दुसरा बदल जोडा. हळूहळू तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की कामं तीच आहेत, घर तेच आहे, पण तुमचा दिवस आधीपेक्षा खूप हलका, व्यवस्थित आणि आनंदी वाटू लागला आहे. सखेंनो, आपल्या आयुष्यात मोठे बदल अनेकदा छोट्या सवयींपासूनच सुरू होतात. मला मनापासून आशा आहे की आजच्या या छोट्याशा व्हिडिओतून तुम्हाला काही ना काही उपयोगी गोष्ट नक्की मिळाली असेल. आता मला तुमचं मतही नक्की जाणून घ्यायला आवडेल. या व्हिडिओमधली कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली? तुमच्या सकाळच्या दिनचर्येत तुम्ही कोणता बदल करण्याचा विचार करत आहात? खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचण्याचा प्रयत्न करते, कारण तुमचे अनुभव, तुमच्या भावना आणि तुमचे विचार माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या सखी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणींसोबतही तो शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गृहिणीचा दिवस थोडासा सोपा, हलका आणि आनंदी होऊ शकतो. चला तर मग सखींनो, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका उपयोगी आणि आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेल्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा, हसत रहा आणि सगळ्यांची काळजी घेताना स्वतःसाठीही काही क्षण राखून ठेवायला विसरू नका.